आज सांगायचं म्हटलं तर आज बारामती तालुक्याचं विकासरत्न आणि आमच्या सर्वांचे शिल्पकार आज गेलेले आहेत। अतिशय दुःख आमचे सर्व बारामतीकरांना झालेले आहे, कारण अशी पोकळी कदापि भरून निघणार नाही, असा नेता कदापि पुढं आपल्याला निर्माण होणार नाही की तो माणूस प्रत्येक व्यक्तीला बोलवून घेत होता, प्रत्येकाशी बोलत होता। आता ताईंनी आता सांगितलं, सभापती केलं, मी एक त्यातलाच आहे, मी एक अल्पसंख्याकमधला माणूस आहे की माझी 8च घर आहेत या बारामती तालुक्यात, तरी दादांनी मला सभापती केलं होतं, मला संजय गांधीचं अध्यक्ष केलं होतं, मला पक्षाचं कार्याध्यक्ष 13 वर्ष ठेवलेलं आहे की एवढं मोठं महान नेत्यांनी मला एवढं काम दिलं। आणि कालचं सांगायचं म्हटलं तर कालच्या सगळ्या सभेचं नियोजन मी केलेलं होतं आणि त्या सभेच्या नियोजनाचं 8:37 मला त्यांचे PA श्री साहेब आपले सुनील कुमार मुसळे यांचा फोन आला की अध्यक्ष की तुम्ही हे परवानग्या काढल्यात का, की तुम्ही हे सगळी व्यवस्था केली का, सभाजी होणार होती तुमच्याकडे होणार होती। हो, मग त्याचं सगळं नियोजन केलेलं होतं। मी त्यांना सांगितलं ही 8:37 वेळ आहे आणि त्यांनी मला सांगितलं 10 मिनिटात दादा आता विमानात उतरणार आहेत। मी माझ्या घरनं इथं निघालो राष्ट्रवादी भवनकडे, तेवढ्यात रस्त्यात मला माहिती मिळाली की असं असं झालंय। माझा विश्वास बसला नाही। माझ्या तालुक्याचे अध्यक्ष संभाजी होळकर त्यांना मी फोन केला, त्यांना मी विचारलं तर नाना काय झालंय, मला आता माहिती मिळाली। नाना म्हणाले काका आपला बाप गेलेला आहे, आपल्याला वाली राहिला असा नेता कदापि मिळणार नाही। आम्ही दादाच्या नंतर त्याच्या मुलाबरोबर काम नक्कीच करू, परंतु दादासारखा असा नेता महाराष्ट्राला कधी मिळणार नाही। बारामतीला तर मिळणारच नाही, पण महाराष्ट्राला सुद्धा मिळणार नाही की असला नेता या ठिकाणी जन्माला आला, हे आमचं भाग्य होतं। परंतु त्या माणसाचं एक दुर्दैव म्हणावं लागेल, ते विमान अपघातात असलं होणं चुकीचं आहे। माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट आहे, कालचं सगळं घडलेलं चित्र आहे माझजवळ, कारण माझी लोक तिथं पोचली होती लगेच। काय पाहिलं काय सर्व डोळे कसं स्फोट झालेला होता, डेड बॉडी कशा पडलेल्या होत्या, त्या कशा उचलल्या, कशा गाडीत टाकल्या, प्रत्येक ठिकाणी पहिले सर्वात पहिलं दादांना उचललं आणि बारामती हॉस्पिटलला आणण्याचं काम आमच्या कार्यकर्त्यांनी केलं होतं। त्यात आमचे बरेचसे कार्यकर्ते होते, संभाजी होळकर त्या ठिकाणी अग्रगण्य पुढं होते आणि ते आत्तासुद्धा इथं मंचावर होते। तिथं ज्या ठिकाणी आपलं अंत्यविधी चालला होता त्या ठिकाणी सचिन शेठ आपले नगराध्यक्ष संभाजी होळकर ती दोघं वर होती, ती दोघं सर्व काम करणारी माणसं आहेत आणि मीही त्यांच्याबरोबर काम करणार आहे। की वाईट वाटतंय की कालच्या सभा आजच्या सुद्धा सभेचे परवानगी मला घ्यायला सांगितल्या होत्या आणि तीही करत असताना काम तुमच्याकडे सभेचं सगळं काम करतं यांच्याकडे होतं आणि